मुलांनो, आता आपण पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट आहे 3.4. याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण पाहणार आहोत. म्हणजे स्पेसिफिकली सम ऑफ टर्म्स, नंबर ऑफ टर्म्स असं नसणार, हे सगळं मिक्सिंग असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली आयडेंटिफाय करावं लागेल काय दिलंय आणि काय नाही. डे टू डे लाईफ मध्ये आपण बऱ्याचदा एपी वापरतो. ती एपी कशी असती? नाउ वी सी इन द प्रॅक्टिस सेट नंबर 3.4. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट एक्झाम्पल. ऑन 1st January 2016, Sanika decided to save ₹10, ₹11 on the second day, ₹12 on the third day. She is decided to save like this. Then on 31st December 2016, what would be her total saving? याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रॉपरली रीड करावा लागतो. टोटल सेव्हिंग विचारले. टोटल मीन्स पूर्ण इयर मध्ये तिने किती सेव्हिंग केलं. म्हणजे लक्षात घ्या, इफ यू वॉन्ट टू फाइंड टोटल ऑल असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्हाला सम ऑफ ऑल टर्म शोधायचे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण सिक्वेन्सच्या बाबतीत विचार करूयात. ऑन फर्स्ट डे Sanika saved ₹10, second day ₹11 and third day ₹12. So we write here, on first day Sanika saved ₹10, on second day ₹11 and on third day ₹12. Therefore सिक्वेन्स, मी आता इथे सिक्वेन्स म्हणतेय, ही एपी आहे हे आपल्याला कन्फर्म करावं लागेल. सिक्वेन्स इज 10, 11, 12 so on. Here 11 minus 10 1, 12 minus 11 1. Therefore D is equal to 11 minus 10 is equal to 1 and 12 minus 11 is equal to 1. Therefore D is constant. Therefore given sequence is in an AP. मग आता आपण याला AP म्हणूया डायरेक्ट. सो AP is 10, 11, 12 and so on. AP माहित असले दोन गोष्टी आपल्याला कळतातच. A तुम्हाला माहित झाला, A आहे 10 and D आहे 1. ओके, काय शोधायचं आपल्याला? इफ शी डिसाइडेड टू सेव्ह लाईक दिस, म्हणजे रोज ₹1 वाढवत जायचं. देन ऑन 31st December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. स्टार्ट केली 1st January एंड करते 31st December 2016. म्हणजे होल इयर तिने रोज सेव्हिंग केले, टोटल सेव्हिंग काढायचंय. म्हणजे तुम्हाला सम ऑफ ऑल टर्म्स काढायचे. लक्षात घ्या, 2016 इज लीप इयर, सो दिस इयर हॅज 266 days. वी हॅव टू मेन्शन दॅट. So 2016 is a leap year. Therefore total number of days is equal to 366. म्हणजे तिने 366 days सेव्हिंग केलं. Therefore you get here n is equal to 366. तुम्हाला टोटल सेव्हिंग शोधायची आहे. हर टोटल, लक्षात घ्या, टोटल ऑल असं आल्यावर तुम्ही ओळखून घ्यायचं की हे सम ऑफ nth टर्मचे गणित आहे. हर टोटल सेव्हिंग इज इक्वल टू S306 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो बाय द फॉर्म्युला ऑफ Sn इज n upon 2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n minus 1d. इथे n ची व्हॅल्यू आहे 366, इथे पण n ची व्हॅल्यू आहे 366 upon 2 इनसाइड ब्रॅकेट 2 into व्हॅल्यू ऑफ a is 10 प्लस व्हॅल्यू ऑफ n is 366 minus 1 into व्हॅल्यू ऑफ d is 1. So let's see, is equal to 2 नी मिनिमाइज करा. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 3 जा 6 इनसाइड ब्रॅकेट 20 प्लस 366 minus 1 365 into 1 तेच येणार आहेत. सो वी हॅव टू ॲड इट. 183 into हे होणार 5 8. ओके, सो सम ऑफ फर्स्ट 366 terms, that is her total saving in the year 2016, 70,445. A man borrows ₹8,000
and agreed to repay with total interest of rupees 1316 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of the first and last installment. अगोदर गणित काय आहे ते समजून घ्या. याच्यामध्ये एका माणसाने 8000 रुपीज बॉरो केले होते, उसने घेतले होते, तो ते रिपे करणार आहे विथ इंटरेस्ट म्हणजे 1360. म्हणजे तो टोटल अमाउंट किती रिपे करणार आहे 8000 प्लस 1360. एवढं तर कळतंय. तर हे जी टोटल अमाउंट तो रिपे करणार आहे तो कशी करणार आहे, दर महिन्याला थोडे थोडे असे 12 मंथ्स तो इन्स्टॉलमेंट देणार आहे. दॅट मीन्स हे टोटल 12 मंथची जर सम केली प्रत्येक इन्स्टॉलमेंटची तर ती किती भरणार, जेवढी अमाउंट तो रिपे करणार. सो लेट्स सी. अ man borrows rupees 8000 and repaid with interest rupees 1360. So total amount repaid in 12 installment. तो ही अमाउंट रिपेड करणार आहे पण कशी 12 मंथली इन्स्टॉलमेंट. म्हणजे 12 मंथली इन्स्टॉलमेंट ज्यावेळेस संपतील त्यावेळेस टोटल किती अमाउंट रिपेड झालेली असेल 8000 प्लस 1360 विच इज इक्वल टू रुपीज 063 and 9360. ही अमाउंट तो रिपेड करणार आहे कशी 12 इन्स्टॉलमेंट मध्ये. म्हणजे सम ऑफ ऑल इन्स्टॉलमेंट जर केली तर ती ही भरणार आहे. प्रत्येक महिन्यात जेवढी तो अमाउंट रिपे करेल तर त्याची तुम्ही सम केली तर दॅट इज 9360. मीन्स 9360 इज युअर S12. सम ऑफ फर्स्ट 12 टर्म इज 9360. किती इन्स्टॉलमेंट आहे 12. सो नंबर ऑफ ईयर किती झाला 12. एवढं क्लिअर झालं. त्याने 8000 रुपीज बॉरो केले होते, 1360 त्यांनी ॲज अ इंटरेस्ट रिपे केले, तर टोटल अमाऊंट त्यांनी 9360 12 मंथ्स मध्ये रिपे केली. सो S12 इज इक्वल टू 9360 अँड हियर नंबर ऑफ टर्म्स इज इक्वल टू 12. तर आपल्याला काय शोधायचे, डी ची कंडिशन दिलेली पहिले ती पाहूयात. ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. म्हणजे पुढची इन्स्टॉलमेंट मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 रुपीजनी कमी होते. कशी पहा, एक एक्झाम्पल घेते. इफ वी कन्सिडर, आपण एक समजण्यासाठी कन्सिडर करूया, जर पहिला इन्स्टॉलमेंट 100 रुपीजचा असेल, याच्याशी रिलेटेड नाही, मी तुम्हाला डी कसा आहे त्याच्याबद्दल बोलतेय. जर पहिला इन्स्टॉलमेंट 100 रुपीजचा असेल तर पुढचा इन्स्टॉलमेंट त्याच्यापेक्षा 40 रुपीजनी कमी म्हणजे 60 रुपीज असेल. त्याच्या पुढचा 60 मायनस 40 किती येतात 20. म्हणजे प्रत्येक पुढचा इन्स्टॉलमेंट 40 नी कमी होत जातो. म्हणजे तुमची एपी डिक्रीज होत जाणारी आहे. दॅट मीन्स डेफिनेटली युअर कॉमन डिफरन्स इज निगेटिव्ह. सो वी हॅव टू मेन्शन इट दॅट each installment being less than the preceding one by ₹40. So you have to consider D is equal to -40. डी इथं प्रॉपर घेणं खूप गरजेचं आहे. इथं डी निगेटिव्ह येतोय कारण प्रत्येक पुढचा इन्स्टॉलमेंट मागच्यापेक्षा 40 रुपीजनी कमी आहे. सो लेट्स स्टार्ट. We have to find the amount of first installment. First installment means you have to find the A, and the last installment means 12th term. Last शेवटचा installment 12वा असेल, you have to find the T12. So here A is equal to question mark and T12 is equal to question mark. आपण SN चा फॉर्म्युला यूज करूयात. SN is equal to n upon 2 inside bracket 2A plus n minus 1D. एन ची टोटल तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे. एन च्या जागी तुम्ही 12 लिहाल. एन बिकम 12 अपॉन 2 इनसाइड ब्रॅकेट 2 into ए तो शोधायचाच आहे. एन ची व्हॅल्यू झाली 12 minus 1. युअर डी इज -40. सो S12 इज इक्वल टू 9360. 9360 इज इक्वल टू 12 6 जा 6 इकडे मल्टिप्लाय इथे येऊन तो डिवाइड झाला. इनसाइड ब्रॅकेट 2A. Here 12 minus 1 11. ठीक आहे, आपण एक स्टेप करूच यात. 11 into -40. सो मिनिमाइज. आपण 6 ने डिवाइड करूयात. 6 1 जा 6 रिमेनिंग 3. 6 5 जा 30 रिमेनिंग 3. 36 झाले. 6 6 जा 36 and 0.
आता हा होणार आहे, लेट्स सी, 2a minus 440, therefore 1560 plus 440 is equal to 2a. Therefore we have to add it. 0, 6 plus 4, 10, 5 plus 1, 6 plus 4, 10, carry 1, 1 plus 1, 2 is equal to 2a. Therefore a is equal to 2000 divided by 2, which is equal to 1000. Your first installment, first term मिळाली, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट कितीचा होता, ₹1000 चा. आता लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 12th इन्स्टॉलमेंट शोधायचा. सो वी हॅव टू राईट द फॉर्म्युला TN A plus n minus 1D T 12, n is 12, लास्ट इन्स्टॉलमेंट. A ची किंमत आली 1000, व्हॅल्यू ऑफ n become 12 minus 1, D is minus 40. So let's see. Here 1000 is as it is, minus 12 minus 1, it become 11 into 40. 11 4 is 44 minus 440. So 12th means last installment is 1000 minus 440. So 12th term 1000 minus 440 is equal to 560. So this is last installment and the first installment is A. Here A is equal to 1000. In this way we solve the example. पुढचं एक्झाम्पल पाहूया. सचिन इन्व्हेस्टेड ₹5000 for the first year, ₹7000 for second year, ₹9000 in the third year in National Savings Certificate Scheme. How much amount did he invest in 12 years? क्वेश्चन प्रॉपरली रीड करा. हाऊ मच अमाऊंट डीड ही इन्व्हेस्ट इन 12 years, म्हणजे 12 वर्षात त्यांनी टोटल किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, टोटल लक्षात घ्या, इन 12 years, 12 वर्षात. मीन्स यू हॅव टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 12 टर्म्स. इथे तुम्हाला काय शोधायचे, सम. अशा एक्झाम्पल मध्ये हेच आयडेंटिफाय होणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला टर्म शोधायची आहे का सम शोधायची. सो यू हॅव टू फाइंड हियर सम ऑफ ऑल 12 years. ओके, सो लेट्स स्टार्ट. Sachin invested ₹5000 in first year, ₹7000 in second year and ₹9000 in third year. लक्षात घ्या, सिक्वेन्स काय तयार होते, 5000, 7000, 9000. तुम्ही डिफरन्स चेक करा. 7000 minus 5000, your answer is 2000. 9000 minus 7000, your difference is 2000. So here difference is same. हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. D is equal to 7 minus 5000, which is equal to 9000 minus 7000, which is equal to 2000. Therefore D is same. Therefore AP, आता डायरेक्ट AP करूयात. AP काय आली तुमची, 5000, नेक्स्ट वन इज 7000, नेक्स्ट वन इज 9000 अँड सो ऑन. AP वरनं दोन गोष्टी कळतात. फर्स्ट टर्म कळाली 5000, तुम्हाला D कळाला 2000. आता शोधायचं काय, हाऊ मच अमाऊंट डीड ही इन्व्हेस्ट इन 12 years. 12 वर्षात म्हणजे टोटल इयर, सम करायचे. सो amount invested in 12 years is equal to S12. Sn is equal to n upon 2 inside bracket 2a plus n minus 1d. S12, value of n is 12, 12 upon 2 inside bracket 2, value of a is 5000 plus n is 12 minus 1, value of d is 2000. So let's start. 12 divided by 2, it's 6. Inside bracket 5 2s are 10,000. It's 10,000 plus 12 minus 1, 11. 11 2s are 22. Here 22,000. So let's see. 6 into 22,000 plus 10,000, that is the 32,000. So S12, that is the sum of first 12 terms. That means the sum of all 12 years saving is equal to 60. Multiply kara. This 30, 6 2s are 12, carry 1, 6 3s are 18 plus 1, 19. So his saving in 12 years, that is a 1,92,000. So we write here
How much amount did he invest in 12 years? Therefore, he invested rupees 1,92,000. Okay. पुढचं एक्झाम्पल पाहूया मुलांनो. There in an auditorium with 27 rows of seats, there are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row. Also find the total number of seats in the auditorium. एका ऑडिटोरियम मध्ये सीट्सच्या 27 रोज आहेत. किती रोज आहेत? 27. फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहेत, सेकंड रो मध्ये 22 आहेत, थर्ड रो मध्ये 24 आहे, अँड सो ऑन. म्हणजे प्रत्येक पुढची रो वाढत गेली की सीटचे नंबर पण 2 नी वाढत जातो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, त्या ऑडिटोरियम मध्ये टोटल 27 रोज आहेत, तर आपल्याला 15th रो मधले सीट्स काढायचे आणि टोटल सीट्स काढायचे. ऑडिटोरियम मध्ये टोटल किती सीट्स आहेत ते काढायचं. म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ TN as well as SN. So let's start. We write here in auditorium there are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row, and so on. Therefore, sequence, आधी याला आपण sequence म्हणूयात. Sequence is 20, 22, 24 dash. So this sequence is in NAP because the difference is same. If you want, you can write here 22 minus 20 is equal to 24 minus 22, which is equal to 2. We write here D is constant. सगळीकडे D सेमच येणार आहेत. Therefore, sequence is in an AP. ठीक आहे. तुम्हाला एकदा AP माहित असेल तर तुम्ही कुठलाही पॉइंट शोधू शकता. So we again write here AP is, our AP is 20, 22, 24 dash. From AP we get the A is the first term 20. Common difference is 2. आता आपल्याला शोधायचं आहे T15 and S27 is equal to question mark. Let's see. Find the number of seats in the 15th row and also find the total number of seats in the auditorium. Auditorium मध्ये total 27 rows आहेत. आपल्याला total seats शोधायचे. So let's start. The formula of Tn is equal to A plus n minus 1D. Tn, n ची व्हॅल्यू झाली 15, व्हॅल्यू ऑफ A is 20, n ची जागी 15 minus 1 into value of D is 2. Therefore 20 plus 15 minus 1 14 into 2, so 20 plus 14 to 28, so 15 T15 is equal to 48. That means in 15th row there are 48 seats. Okay, first question's answer आपण शोधलं. सेकंड आहे total number of seats in auditorium. We write here there are 27 rows. Therefore S27 is equal to question mark. SN चा फॉर्म्युला लिहूयात. SN is equal to n upon 2 inside bracket 2A plus n minus 1D. S27 is equal to n ची व्हॅल्यू 27 upon 2 inside bracket 2 into value of A is 20 plus n is 27 minus 1, value of D is 2. So let's see. आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट नाही करणार आहोत. सो इट इज ॲज इट इज इनसाइड ब्रॅकेट 22 जा 40 प्लस 27 minus 1 26 into 2. So let's see. 27 upon 2 inside bracket 40 plus 26 2 जा 6 2 जा 12, carry 1 2 2 जा 4 plus 1 5. Therefore 27 upon 2 into, we have to add this to 1, 92. 2 1 जा 2 4 जा, remaining 1 2 6 जा. Therefore S27 is equal to 27 into 46 is equal to 1242. So there are total 1242 seats in auditorium. Okay, so we write here
there are 1242 seats in an auditorium. ओके, आपण 15 ची पण शोधली. 15th रो मध्ये 48 सीट्स आहे आणि टोटल ऑडिटोरियम मध्ये 1242 सीट्स आहे. सो लेट्स कन्सिडर नेक्स्ट वन. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. The sum of the temperature of the Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperature of the Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. लक्षात घ्या, हे जे टेम्परेचर आहे ते वीकचं आहे. वीक मध्ये 6 डेज असतात, म्हणजे आपल्याला 6 डेजचं टेम्परेचर घ्यावं लागेल. पण लक्षात घ्या, ते जे टेम्परेचर्स आहे ते एपी मध्ये आहे, म्हणजे आपल्याला 6 टर्म्स कन्सिडर कराव्या लागणार आहेत. लेट टेम्परेचर इन अ वीक इन अँड एपी अँड ऑल्सो इन डिग्री सेल्सियस. वीक मध्ये किती डेज असतात मुलांनो? 6 डेज असतात, म्हणजे आपल्याला इथं 6 डेज कन्सिडर करावे लागतील. देअरफॉर लेट टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे वॉज काय काय कन्सिडर करणार आहात? A - 3D. आपल्याला 6 टर्म्स घ्याव्या लागणार आहेत. A - 3D, A - 2D, A - D, A plus D and A plus 2D. These are the 5 terms. They are in an AP. That's why we have write in this way. कळतंय? पहिल्या डेचं टेम्परेचर असेल, मंडेचं टेम्परेचर असेल A - 3D, ट्यूजडेचं टेम्परेचर असेल A - 2D, वेनसडेचं असेल A - D, थर्सडेचं असेल A, फ्रायडेचं असेल A plus D आणि सॅटर्डेचं असेल A plus 2D. तर त्याच्यातल्या वेनसडेचं टेम्परेचर गिवन आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला A - D ची व्हॅल्यू माहित आहे. ठीक आहे. सो वी मेन्शन हियर टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर ह्या सिक्वेन्स मध्ये वेनसडेचं टेम्परेचर कुठलं आहे? A - D. लेट्स सी. A - D इज इक्वल टू -30 degree Celsius. We called it as equation number 1. ओके, पुढचं काय दिलंय? आता पुढची कंडिशन पहा. ह्या डेजचं टेम्परेचर तुमचं कन्सिडर झालं. आता कंडिशन अशी आहे, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. हे मंडेचं टेम्परेचर मी तुम्हाला लिहितानाच लिहिले. लेट टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटर्डे, म्हणजे पहिलं टेम्परेचर मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. आपल्याला सम घ्यायची. कुणाची? temperature of Monday and Saturday. This is a Monday's temperature and this is a Saturday's temperature. We have to take the sum. So first of all we take the sum and then complete next condition. As per condition, sum of temperature of Monday and Saturday. The temperature of Monday is A minus 3D plus the temperature of Saturday is A plus 2D. काय सांगितलं ते कसं आहे टेम्परेचर? वॉज. आपलं ठरलंय इज, वॉज, विल, शॅल आला इक्वल टू ची साइन द्यायची. वॉज 5 डिग्री मोर दॅन म्हणजे प्लस करायचंय. 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ट्यूजडे अँड सॅटरडे. आता ट्यूजडेचं टेम्परेचर कुठलं आहे? हे आहे आणि सॅटरडेचं तर हे आहे. या दोघांच्या समच्या 5 ने जास्त आहे. सो A minus 2D here. Again we write plus the temperature of Saturday is A plus 2D आणि 5 नी मोर. समजून घ्या. कंडिशन अशी होती, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. त्यांची सम घेतली. मंडेचं टेम्परेचर प्लस सॅटरडेचं टेम्परेचर वॉज किती होतं? 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. मंडे ट्यूजडेचं टेम्परेचर A minus 2D, सॅटरडेचं टेम्परेचर A plus 2D. ह्या दोघांची मी ते सम घेतली. सो वी सॉल्व इट. A plus A 2A minus 3D plus 2D is equal to minus D. So we have to open the bracket. A plus A 2A minus 2D plus 2D get cancel plus 5. So let's see. Both side 2A get cancel.
So minus d is equal to 5. Therefore d is equal to minus 5. d ची व्हॅल्यू कळाली तुम्हाला? d ची व्हॅल्यू आहे -5. Therefore put d is equal to -5 in equation first. Our first equation is a minus the value of d is also -5, which is equal to -30 degree. A minus minus become +5 is equal to -30. Therefore a is equal to -30 +5 RHS मध्ये जाऊन मायनस झाला. The value of a is -35 degree Celsius. Actually a is the first term. आपण डिग्री सेल्सियस मध्ये नंतर मेन्शन करूया. आपण a आणि d ची व्हॅल्यू शोधूया. ठीक आहे. आता तुम्हाला काय शोधायचं होतं? फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. तुम्हाला वेडनेसडे टेम्परेचर सापडलंच. हे खरंच बरोबर आहे का? आपण जे a आणि d च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. इज इट करेक्ट? चेक करा तुम्ही. हे पहा वेडनेसडेचे टेम्परेचर काय होतं? a - d. आता a ची व्हॅल्यू तुम्ही किती काढली? -35. ही मधली मायनस आहे. d ची व्हॅल्यू किती आली? -5. मायनस मायनस बिकम +5. सो आन्सर इज -30. सो युअर व्हॅल्यू ऑफ a अँड d आर करेक्ट. आता तुम्हाला राहिलेलं 5 डेजचं टेम्परेचर काढायचं आहे, म्हणजे मंडे आणि ट्यूजडेचं. सो लेट स्टार्ट. आपल्याकडं a आणि d च्या व्हॅल्यू आहेत. आता आपण राहिलेल्या 5 दिवसाचं टेम्परेचर काढूयात. वेडनेसडेचं टेम्परेचर तर आपण कॅल्क्युलेट केलंच आता, जे 30 डिग्री मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. सो लेट्स सी. We write here temperature on Monday. मंडेचं टेम्परेचर आहे a-3d. a-3d. Value of a is -35 minus 3 into value of d is -5. So let's see. -35 plus 15, which is equal to -20 degree Celsius. मंडेचं टेम्परेचर मिळालं 20 डिग्री सेल्सिअस. अगेन टेम्परेचर ऑफ ट्यूजडे ते होतं a-2d. व्हॅल्यू ऑफ a is -35 -2 into value of d is -5. So -35 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस विच इज इक्वल टू -25 डिग्री सेल्सिअस. पुढचा वेडनेसडेचा तर ऑलरेडी गिव्हन होता, आपण वेडनेसडेचं काढणार नाही आहोत. आता आपण काढणार आहोत थर्सडेचा. थर्सडेज टेम्परेचर. थर्सडेज टेम्परेचर असेल, वेडनेसडेचं झालं. थर्सडे टेम्परेचर आहे a विच इज इक्वल टू -35 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर फ्रायडेज टेम्परेचर. फ्रायडेज टेम्परेचर आहे a plus d. व्हॅल्यू ऑफ a is -35. व्हॅल्यू ऑफ d is -5 विच इज इक्वल टू -40 डिग्री सेल्सिअस. अँड सॅटरडेज टेम्परेचर a plus 2d which is equal to -35 plus 2 into -5 -35 minus 10 which is equal to -45 degree Celsius. In this way remaining 5 days टेम्परेचर आपण काढलं. तुम्हाला तेच विचारलं होतं फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. आपण एकत्र लिहूयात. देअरफॉर टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. अदर 5 डेज म्हणजे वेडनेसडे सोडून 5 डेजचं टेम्परेचर काय आलेलं आहे? -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर आहे -40 डिग्री सेल्सिअस अँड -45 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे तर घ्यायचं नाहीये. थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे.